गुरुच्या घरी न बोलवता गेलं पाहिजे। ऐका, मित्र जर गरीब असेल तर मित्राकडे गेलं पाहिजे। पण ऐका आणखी, आई वडिलाकडे गेलं पाहिजे। शिवजी सांगतात आई बापाच्या घरी गेलं पाहिजे। पण ऐक ना सती, जर त्यांच्याकडे काही कार्यक्रम असला, जर नसेल बोलवलं तर तिथे जायचं नाही। मित्र जर गरीब असेल नक्की गेलं पाहिजे, पण मित्राच्या घरी जर कार्यक्रम असेल आणि त्यांनी जर नाही बोलवलं तर अजिबात जायचं नाही। इथं दक्षाने सांगितलं होतं, बायकोला सांगितलं, पत्नीला सांगितलं, मुलीला सांगितलं, मुलाला सांगितलं, सती जरी आली तर तिला बोलायचं नाही। त्यावेळेस शिवजी म्हणतात, अगं ऐक सती, ज्या घरामध्ये आपल्याला आदर नाही, भाव नाही, त्या ठिकाणी जायचं नाही। गोस्वामी तुलजाजी सांगताहेत, शिवजी सांगत आहेत, आणि एक अतिशय कबीर महाराज एक पद सांगत आहेत बघा। जिस घर में आदर भाव नहीं, उस घर पर जाना नहीं चाहिए। जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पर जाना नहीं चाहिए। जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पर जाना ना चाहिए। गोस्वामी तुलजाजी सांगतात, उस घर पर जाना। तुमची एक ताळी वाजली पाहिजे। कबीर महाराज सांगतात, सगळेजण सांगतात, शिवजी सांगतात त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे। ज्या घरामध्ये आपल्याविषयी प्रेम नसेल, आदर नसेल, भाव नसेल, त्या ठिकाणी जायचं नाही। ऐका, चाहे कितनी प्यारी हो कन्या, उस सिर पर बिठाना नहीं चाहिए। चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमाना ना चाहिए। अरे एखाद्याची मुलगी खूप सुंदर आहे, खूप प्रेम करत असेल मुलीवरती, याचा अर्थ असा नाही मुलीने घरी घरी जाणं, दुसऱ्याच्या घरी जायला नाही पाहिजे। बापाची लाडकी मुलगी आहे म्हणून प्रत्येकाच्या घरी गेलं नाही पाहिजे। महाराज म्हणतात, चाहे कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर जाना नहीं चाहिए, नहीं गेलं पाहिजे। का? जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पे जाना चाहिए। जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। चाहे पत्नी कितनी प्यारी हो, उसे भेद बताना ना चाहिए। चाहे मैया कितनी बैरी हो, उसे राज छुपाना ना चाहिए। जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर भाव नहीं, उस घर पर जाना ना चाहिए। बरेच प्रकारचे भेद सांगितले, बरेच प्रकारचे। महाराज म्हणतात, चाहे कितना प्यारा हो बेटा, उसे सिर पर बिठाना नहीं चाहिए। एखाद्याचा मुलगा एकुलता एक आहे आणि एकटा मुलगा असल्यामुळे त्याच्यावरती अपार प्रेम आहे। लक्षात ठेवा, मुलावरती प्रेम केलं पाहिजे।